नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण फेदर स्टिच शिकतोय। त्याच्यासाठी मी इथे एक आकार आखून घेतलेला आहे व त्याच्यामध्ये इथे मध्ये दोन रेषा आखलेल्या आहेत व प्रत्येक पॉइंटला मी नंबर दिलेला आहे। हा 0 आहे, 1 2 आणि हा वरचा 3 पॉइंट असेल। आपण ह्याच्यावर स्टिच टाकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 3 धाग्यांची सुई घेतलेली आहे व सिल्कचा 3 पदरी धागा घेते। सुरुवात करताना आपण ह्या 0 पॉइंट पासून सुरुवात करायची आहे। मी इकडनं धागा वर घेणार आहे। त्याच्यानंतर मी ह्या दुसऱ्या नंबरच्या रेषेवर मी स्टिच टाकते। त्यानंतर मी इथे सरळ वरती तिसऱ्या रेषेवर मी स्टिच टाकणार आहे, तिसऱ्या नंबरवर, आणि हे मी मागे ओढून घेते अशा पद्धतीने। आता मागे ओढल्यानंतर आपण ही जी मधली 1 नंबरची लाईन स्किप केली होती तिथे स्टिच टाकणार आहे चिटकून। आधीच्या धाग्याला चिटकूनच मी इथे स्टिच टाकणार आहे। त्यानंतर पुन्हा मी इथे 0 नंबरवर मी स्टिच टाकते। आपण एकाच ठिकाणी ही स्टिच टाकणार आहे 0 नंबरवर व पुन्हा ही स्टिच मागे ओढून घ्यायची। त्यानंतर मी पुन्हा इथे 2 नंबरवर स्टिच टाकते। आता ही स्टिच टाकताना वरती 3 नंबरवर जेव्हा आपण स्टिच टाकतो तेव्हा ती थोड्या डिस्टन्सवर टाकायची आहे, जेणेकरून वरचं पण खालच्या सोबत पूर्ण होईल, नाहीतर वरची रेष अपूर्ण राहते व खालचं पूर्ण होऊन जातं। अशा पद्धतीने आपली ही स्टिच पूर्ण झालेली आहे। मी इथे खाली लॉक करून घेणार आहे। हे आपलं पूर्ण करून झालेलं आहे। आता मी ह्याच्या बॉर्डरला मणी लावून घेणार आहे। एका पद्धतीचं फेदर स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।